नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारं तसंच यंत्र संशोधन प्रकल्प राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर, कृषी विभाग कोल्हापूर आणि कृषी अवजारे उत्पादक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात आला। यानिमित्त कृषी महाविद्यालयात आधुनिक कृषी यंत्र आणि अवजारांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। मजुरांची कमतरता, कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि घटणारे उत्पादन याचा विचार करता भविष्यात आधुनिक शेती अवजारांचा आणि यंत्रांचा वापर करून पीक लागवड खर्चात बचत करण्यासह उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अवजार आणि यंत्रांचा या प्रदर्शनात समावेश होता। या प्रदर्शनाला दिवसभरात महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, राज्याच्या कृषी विभागाचे सहसंचालक बसवराज बिराजदार, तामिळनाडू राज्याच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर आर मुरुगेसन यांनी भेट दिली। या सर्वांनी यांत्रिकीकरण या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, अखिल भारतीय समन्वित महाराष्ट्र कृषी अवजारे उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांच्यासह महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर शैलेंद्र कांबळे यांच्यासह अभियंते, शेतकरी, विद्यार्थी उपस्थित होते।